सामाजिक समता एकात्मता द ग्रेट सम्राट अशोका मॅरेथॉन स्पर्धा 2025 उदंड प्रतिसाद। छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, चक्रवर्ती सम्राट अशोका, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी सामाजिक समता एकात्मता द ग्रेट सम्राट अशोका मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे 5वे वर्ष असून ही स्पर्धा यापुढेही अशीच चालू राहिली असे आवाहन संयोजकांनी केले। भव्य मॅरेथॉन स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली। मुलांसाठी स्पर्धा 5 किलोमीटर अंतराची होती। या स्पर्धेचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, महात्मा गांधी पुतळा, चिखलवाडी कॉर्नर, हिंगोली गेट ओव्हर ब्रिज, अण्णाभाऊ साठे पुतळा, नवा मुंढा, कुसुम सभागृह परत तोच मार्ग डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापर्यंत। मुलीसाठी 3 किलोमीटरचा अंतराची ही स्पर्धा ठेवण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये नाशिक, जळगाव, धुळे, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, यवतमाळ, लातूर, नांदेड या ठिकाणी शेकडो तरुण तरुणी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला होता। या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष व महिला गटातील प्रत्येकी 5 असे 10 विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकर चळवळीचे भाष्यकार प्रभू सावंत सर, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद सर, आंबेडकर चळवळीचे युवा नेते साहेबराव गायकवाड, आंबेडकर चळवळीचे नेते प्रीतम भैया जोंधळे, आंबेडकर चळवळीचे युवा नेते गब्बर भाऊ सोनवणे, गुट्टे अकादमीच्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर अशालता गुट्टे मॅडम, बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक कवी अनुरतन वाघमारे, प्राध्यापक इंगोले सर आदी उपस्थित होती। या कार्यक्रमाचे आयोजक साहेबराव गायकवाड मित्रमंडळ, गब्बर भाऊ सोनवणे मित्रमंडळ, लखन भाऊ कारले सर, आतिश ढगे, कपिल वावळे यांनी केले होते। या कार्यक्रमाचे नियोजन लखन कारले सर, संचालक मिशन ऑफिसर अकॅडमी यांनी केले। हा कार्यक्रमाचे नियोजनात करण गच्चे, आशिष सावंत, बंटी जोंधळे, अफरोज भाई, अक्षय पोहरे, सूरज कवडे, अमोल दुधले, अभय चव्हाण, कृपेश नरवाडे, आकाश शिंदे, श्रेयश निकाते, अजय राऊत, गोमसरकर, अतुल भुजबळ, बुद्धम गायकवाड, विकास सोनकांबळे आदींनी परिश्रम घेतले।
प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ पाचवा म्हणजे पाची खेळाडू समोर आहेत स्टेजच्या समोर. महिला खेळाडू सुद्धा पाचीला पाची खेळाडू समोर यायचे. समोर बघा सगळे, समोर पा सगळे, समोर मुलं कुठे गेले आणखी, समोर पा सगळे. एक मिनिट थांबा. माझं नाव परिमला बालासाहेब बाबर. मी आलेली आहे परभणीहून. द सम्राट ग्रेट मॅरेथॉन ही एक अशी मॅरेथॉन होती की मी अशा भरपूर मॅरेथॉन धावले, पण मला इथं आगळा वेगळाच एक स्वरूप पाहायला भेटलं. कारण इतकं छान नियोजन केलेलं होतं इथल्या संयोजकांनी, इथल्या सगळ्या मान्यवरांनी खूप छान नियोजन केलं होतं. जिथं जिथं माणसं सोबत पायलट, म्हणजे अशी चिटिंग वगैरे काही झाली नाही. म्हणजे मला इतकं छान वाटलं आणि इथलं इतकं छान वातावरण पाहून मला अजून काही धावाचं वाटलं होतं, पण अंतर खूपच लवकर कटलं. मला अजून काही धावा वाटायला इथं, कारण इथले सगळं परत लगेच कार्यक्रम उरकणे हे एकदम छान नियोजित पार पडला. एवढं बोलून थँक्यू. माझं 4 वेळेस नॅशनल झालेले आणि मी अशा बरेच, माझा इव्हेंट आहे 21 किलोमीटर, म्हणजे मी 21 किलोमीटर धावते. पण इथं 3 होती, 3ही छान केलं. मला याचं म्हणजे छान वाटायला आता.
छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, सम्राट अशोका चक्रवर्ती आणि महात्मा क्रांतिबा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज सामाजिक समता एकात्मता संदेश दौड द ग्रेट अशोका मॅरेथॉन 2025 वर्ष 5वे आयोजित करण्यात आलेलं होतं। या स्पर्धेमध्ये जवळपास सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यातून खेळाडू इथे आलेले होते। नाशिक, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, हिंगोली, संभाजीनगर या जिल्ह्यातून सर्व खेळाडू यामध्ये महिला व पुरुष 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ही स्पर्धा गेल्या 5 वर्षापासून आम्ही राबवत आलेलो आहोत। मुलांचा आणि मुलींचा व्यायामाप्रती उत्साह वाढवण्यासाठी ही स्पर्धा आयोजन करण्यात आलेली होती आणि सर्व महापुरुषांना एक आगळीवेगळी अभिवादन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजन करण्यात आली होती। एवढंच मी 2 शब्द बोलून थांबतो। जय हिंद। अशोका मॅरेथॉन ही जी कारले सरांनी स्पर्धा आयोजित केलेली होती, ही स्पर्धा खरी तर विद्यार्थ्यांचं उत्तेजन वाढवणारी होती, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी होती आणि खरं तर विद्यार्थी धावले नाही, अक्षरशः ते वाघाच्या वेगाने पळालेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं कसब ही आज या ठिकाणी लावली आणि सर्वप्रथम कारले सरांचे धन्यवाद, ज्यांनी या विद्यार्थ्यांना फार मोठी संधी दिलेली आहे जी आकाशात झेप घेणारी आहे। धन्यवाद। चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी ऑफिसर्स अकॅडमीचे प्रमुख लखन कारले यांनी गब्बर मित्रमंडळाचे वतीनं या मॅरेथॉन स्पर्धेचं जे आयोजन या ठिकाणी केलं त्याचा प्रमुख या ठिकाणी गब्बर मित्र मंडळ आहे आणि म्हणून लखन कारले गेल्या 5 वर्षापासून ही स्पर्धा घेत असतात। त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की त्यांच्याकडे ती जी ऑफिसर्स अकॅडमी अशा प्रकारचे जे या ठिकाणी ते सर्व मुलांना या ठिकाणी ट्रेन करण्याचं काम करतात। म्हणून लखन कारले यांना पुढील वाटचाली सुद्धा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। छत्रवर्ती अशोक सम्राटांच्या आज जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा कारले सर यांनी आयोजित केली होती। तरुणांचा उत्साह वाढव स्पर्धेमध्ये भरपूर बाहेर गावून नांदेड इथे स्पर्धक आलते, प्राइज जिंकले। तो तरुणांचा उत्साह वाढव म्हणून ही स्पर्धा आयोजित केली। तरुणांमध्ये एक वेगळा आडगा उत्साह, आजचे तरुण समाजामधले नशाबादी झालेले आहेत, त्यामुळं एक चांगली स्पर्धा आयोजन केलेली आहे। एवढंच सांगतो आणि कारले सरचं धन्यवाद देतो की असेच कार्यक्रम राबवत राहू कारले सर आणि थांबतो। जय भीम। दुसरे मोठे बंधू पांचाळ सर यांचे या ठिकाणी सत्कार होत आहे, त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे। आम्हाला स्पर्धेचे सल्ला देणारे आमचे बंटीजी सोनसळे सर यांचे वरिष्ठ मार्गदर्शक तोटेवार सर यांनाही मी देखील विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा। बंधू प्रकाशजी जाधव यांचे या ठिकाणी सत्कार होत आहे, त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा। सत्कार होत आहे, सरांसाठी जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या दंदनी सरांसाठी। इकडे बघ बापू, समोर पाय इकडे। इकडे समोर पाय सगळे। या कार्यक्रमामध्ये सुंदर अशी व्हिडिओग्राफी करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे व्हिडिओग्राफर छोट्या कवडे सर या सगळे जण सोबत या, अभय या सगळे, आशिष